आपण पाहत आहात गलाई समाज. मी सभापती संतोष पुजारी सभापती. जो पंपावर जो घोटाळा झाला तो घोटाळा 16/5/2025 रोजी मी आणि सचिव यांनी पोलीस स्टेशनात जाऊन तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये आम्ही जे काही आरोपी असतील त्यांची नावं ही टाकून तक्रार दिलेली होती. त्या दरम्यान 16/5/25 त्या तारखेला पोलीस स्टेशनला आवक जावक रजिस्टर असते. त्या रजिस्टरला आपली तक्रारीची नोंद आहे. ही तक्रार दिल्यानंतर जे कोण विरोधक आमचे असतील हुबाल साहेबांनी 21 तारखेला 20 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले की बाबा आम्ही मार्केट कमिटीचा घोटाळा काढला. तुम्ही मार्केट कमिटीचा घोटाळा काढला असता तर तुम्ही 16 तारखेच्या आधी तक्रार का दिली नाही, हा माझा त्याला सवाल. तुम्हाला जर एवढं कळत होतं तर 16 तारखेच्या आधी तुम्ही का झोपला होता का? तुम्ही कुठे गेलता 16 तारखेच्या आधी? आम्ही 16 तारखेला तुम्ही पोलीस स्टेशन रजिस्टर बघा. 16 तारखेला आम्ही ती तक्रार नोंद केलेली, सचिवाच्या नावाने ती तक्रार नोंद आहे. जी घोटाळा झाला आता त्यांचा दुसरा एक आरोप आहे की 2021-22 पासून आज अखेर 1.5 कोटीचा घोटाळा. तर त्यांच्या एवढं लक्षात येईना 2021-22 ला आमची सत्ता नव्हती. आम्ही सत्तेत आलो 18/5/2023 ला. 18/5/2023 ला सत्तेत आलं ही त्यांच्या लक्षात नाही. तुम्ही ज्यावेळेस आला त्यावेळेस बघायचं ना. 18/5/2023 ही तारीख आमची. आमच्या काळात जी काय घडलं, आम्ही ज्या मुलांनी काय घोटाळा केला त्यांनी स्वतः येऊन पोलीस स्टेशनला स्वतःच्या स्टॅम्पवर लिहून दिलं की आम्ही एवढी एवढी रक्कम आम्ही काढले, आम्ही बाहेर तयार आहे, आम्हाला काय तर मदत द्या. ही विषय आमच्याकडे लेजर पेपरवर वगैरे असं नाही. त्यांनी येऊन स्वतः पोलीस स्टेशनला 16/5/25 ला तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारमध्ये स्वतः सगळ्यांनी स्टॅम्पवर लिहून दिले पोलीस स्टेशनला की आम्ही असं झालं. आता ही काय करते गुबाले, त्या मुलांना फोन करते तुम्ही पैसे भरू नका, ही काय असेल ते आम्ही कायम कर्मचाऱ्यावर वसूल करतो, कायम कर्मचाऱ्याला आपण घरी घालू, ही यांचं म्हणणं. पण आम्ही काय म्हणतो बाबा, ही कायम कर्मचारी ही संस्था वाढवण्यात सगळ्यात मोठा हात कायम कर्मचाऱ्याचा. आम्ही असं खरं बोललं काही म्हणते कायम कर्मचाऱ्याला पाठीशी घालते. पाठीशी घालायचं काय संबंध नाही. जर का एखादा कायम कर्मचारी ह्या दोषी असेल त्याच्यावर ही फौजदारी गुन्हा दाखल होईल. त्यानंतर विषयाला आम्ही गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर 5 लाखावरचा घोटाळा असल्यामुळं ही तक्रार नोंद होत नाही. ही तक्रार एसपी ऑफिसला जात. आम्ही चौकशी लावून एसपी ऑफिसला गेलं. एसपी ऑफिस कडून 19/2/26 त्या दरम्यान आम्हाला फोन आला की तुमच्या याला मंजूर आले, तुम्ही तक्रार देऊ शकता. ही तक्रार पण सचिव साहेबांनी स्वतः जाऊन तक्रार दिलेली आहे की ह्याला माहित नाही. ही नोंद झाल्यानंतर 2 दिवसांनी जागे झाली. जागे झाल्यानंतर परत म्हणायला लागली की ही घोटाळा मी माझ्या मागणीला यश. तुझी मागणी होती कधी 20 तारखेला, तुम्ही का 21 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्ही त्याच्या आधी घेतलं का? तर तक्रार कोणा नाव नाही, सचिव साहेबांना नाव नाही. तुम्ही जे काय फरक होता की आमच्या कार्यकर्ते कामगारांनी भरलेला आहे, भरलेला फरक राहिलेला फरक ती द्यायला तयार होती. हातावली रोकड आणि मीटर मधली फरक, त्या 2 तत्व होते. हातावली त्यांनी भरली, मीटर मध्ये भरले नाही. त्यानंतर त्यांचा आरोप आला ह्याच्या बिलाचा विषय. तुम्ही बिल असे काढताय तसं काढताय. प्रत्येक बिल मिटिंगला येतं. मिटिंगला आल्यानंतर ठराव होतो, ठरावानं मंजूर होतं. त्यानंतर आपण चेक वगैरे कशाद्वारे पैसे देतो. आपण काय कमी पैसे असेल तर रोकड देतो, काय चेक न देतो, ही विषय झाला. त्यानंतर आता आमच्यात 18 संचालक आहेत. 18 मध्ये 17 संचालकाची कधी तक्रार नाही. एकमेव हुबाले साहेब तक्रार मार्केट कमिटीवर देतात. ती त्यांचा पेशा आहे, त्यांना स्टंटबाजी करायची सवय आहे.
ह्यांचं स्वभाव असा आहे की ह्यांचं नाव चर्चेत राहिलं पाहिजे, ह्यांना राहायचं झेडपीला उभा. त्यामुळे ह्यांचं म्हणणं होते की मला चर्चेत येण्यासाठी मी अशा तक्रार चालू ठेवलं का मी माझं नाव पद वाढल. असं नसते. जनता जनार्दन, जनतेचं मत, जनतेचा कौल असतो की जनतेने त्यांना दाखवून दिलं. ह्या जनतेच्या कौलामुळं त्यांचं अजून मानसिकता बदलली. ही बदलली का आता म्हणलं मला मोकळा जाय, मी तक्रार द्यायला तुमच्यावर. ह्यांना गावानं ह्यांच्या नाकारलं, गावाने ह्यांना विचारलं नाही, गावात पैशाने मागे राहिली. ह्याचा ताव मार्केट कमी काढते. अरे काय संबंध आमचा, आम्ही आहे ना सक्षम इथं. तुम्ही ही पंप बंद पाडणे ना, आता तुमचा पण पंप 8 दिवस बंद आहे, याकडे लक्ष द्या ना. आम्ही सक्षम आहे यात. तुम्ही येऊन जाऊन आता आमची चांगली कामं बघा. आमच्याकडे आस्थापना खर्च 50% आम्हाला करता येतं, आम्ही 23% करतोय. तर मार्केट कमिटी आम्ही पहिल्या वर्षी आमचा नंबर मार्केट कमिटीला 41 होता. दुसऱ्या वर्षी आम्ही 22 आलो. आता तिसऱ्या वर्षी एप्रिल मध्ये दिसेल तुम्हाला, तिसऱ्या वर्षी कळलं ना आमचं काम चांगलं आहे का वाईट. तुम्हाला पण सांगाल बाबा, पण तर ज्यावेळेस मार्किंग येईल रँकिंगचा विषय तेव्हा तुमच्या लक्षात येईल. सभापती, संचालक मंडळ, कर्मचारी काम चांगलं करतील का वाईट करतील. मी इथं आल्यापासून 3 कोटीच्या आसपास पावत्या केले तुम्ही. आमच्या ठेवी वाढल्या. आम्हाला जर 2 नंबर करा असली ठेवी तुमच्या झाल्याच नसत्या. आज जरी गेला तर आम्ही पावत्या जाऊ शकतो, एवढं आम्ही ठेव वाढवली. खाजगी कर्मचारी होती त्यांना 9,000 पगार होता, आम्ही 15.5 केला. जे काम करतंय ह्याच्यात जे हातभार लावतो त्यांना आम्ही बक्षीस स्वरूपात देतोय. आज शेळ्या मेंढ्याचा बाजार असतोय, यात्रा असते, जत्रा असते, घ्या रिपोर्ट आमचा की बाबा काय मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे काय. आम्हाला पैसे मिळवायचे असते तरी तुम्हाला पुढे पोलीस उभा दिसली असते, ट्रॅफिक वाली इथं आकडा मटका जुगार आज चालला असतं. असं कुठं आम्ही कोणाला देत नाही ना. आज आम्ही भैर साहेबाला विनंती केली की बाबा मार्केट कमिटी जी येणारा शेतकरी व्यापारी आहे, डाळिंबवाल्याला, शेळ्या मेंढ्यावाल्याला कुणालाही त्रास देऊ नका, जेणेकरून आपली बाजारपेठ मोठी होत चालली. ह्यांना त्रास दिला तर बाहेरचे व्यापारी शेतकरी आपल्याकडे कमी प्रमाणात येतील. त्यामुळं ह्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. भैर साहेब सुद्धा म्हणले की मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेती, माझं आमची शेती आहे, सगळं आहे, आम्हाला तुमच्या भावना समजतील. त्यांनी आम्हाला शब्द दिला भैर साहेबांना, आमचा ट्रॅफिक वाला कधी तुम्हाला त्रास देणार नाही. आणि त्यांनी आम्हाला त्रास दिला बी नाही. नंतर आज तुम्हाला कुठेही ट्रॅफिक वाल्याला, डाळिंबवाल्याला अडवले, शेळ्या मेंढ्याला अडवलं असं दिसते का. चांगली कामं बघा ना. आज मार्केट कमिटी म्हणलं का संतोष पुजारा नाव येतं. काय येतं, माझं काम आहे, माझ्या बरोबर संचालक आहे, सगळी 16 संचालक मला साथ असते. एकमेव हुवाले विरोध करतोय. आता त्याचे संस्कार, नियत, नीतिमत्ता त्याला आम्ही अडवू शकत नाही. तू का म्हणत नाही एखादं चांगलं काम करूया, मी त्याच्या पाठीमाग आहे. रँकिंगच्या विषयाला तरी आक्षेप घेते, आणि 2 नंबरनं रँकिंग आला. अरे ती पण निवड करते, आपल्या हातात नाही. जिओ टॅगिंग आहे, चांगले बघा ना काय तर. आणि त्याला कसं आहे, प्रत्येकाला बोलवणार, आज एकाला बोलणार, त्याला देणार, दुसऱ्याला देणार, असं चालूच राहते. काय काय मित्र आमचे आहेत त्याच्यावर जाणार, त्याच्या स्टेटसवर नाही, हे स्वतः ठेवणार, असाच टाका. आता तर ते